नाशिक शहरातून एक अभिमानास्पद बाब समोर येते. 2003 पासून शैक्षणिक क्षेत्रात नावाजलेले नील काबराज अकॅडमीनं पुन्हा एकदा आपल्या गुणवत्तेची छाप उमटवली आहे. इयत्ता 3री ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना कॉम्पिटिटिव्ह एक्झाम, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाड, IIT JEE, नीट, MHT CET यासारख्या परीक्षांसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन मार्गदर्शन करणाऱ्या या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी यंदा तब्बल 251 मेडल्स पटकावले. नुकत्याच झालेल्या अमेरिकन मॅथमॅटिक्स कॉन्टेस्ट 2025-26 मध्ये संपूर्ण जगात टॉप 5 पर्सेंटाईलमध्ये नाशिकच्या नील काबराज अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केलं. तसेच IOQM ऑलिम्पियाडमध्ये नील काबराज अकॅडमीच्या विद्यार्थ्याने नाशिकमध्ये सर्वोच्च 63 गुण प्राप्त केले. या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यासाठी गुरुदक्षिण हॉल, कॉलेज रोड, नाशिक इथं भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. नील काबराज अकॅडमीचे संचालक मनोज काबरा आणि विशाखा काबरा यांच्या वतीनं हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता सरस्वती देवीच्या पूजनानं करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांचा शाल आणि गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. मोठ्या संख्येनं उपस्थित पालक आणि विद्यार्थ्यांचे अकॅडमीच्या वतीनं आभार मानण्यात आले. नील काबराज अकॅडमी हे एक नावाजलेलं नाव शिक्षण क्षेत्रामधलं. आपण अनेक विद्यार्थ्यांना आजपर्यंत मार्गदर्शन केलेलं आहे, ऑनलाईन मोडमध्ये सुद्धा आणि ऑफलाईन मोडमध्ये सुद्धा. सन 2003 पासून नाशिकच्या विद्यार्थ्यांना आपण मार्गदर्शन करतो. आपल्याकडे इयत्ता 3री पासून तर इयत्ता 12वी सायन्स पर्यंत विद्यार्थ्यांना कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स, ऑलिम्पियाड, IIT JEE, नीट अशा वेगवेगळ्या स्पर्धात्मक परीक्षा असो, एंट्रन्स परीक्षा असो किंवा ऑलिम्पियाड असो, आपण फार उत्कृष्ट प्रकारे मार्गदर्शन करतो. आपले अनेक विद्यार्थी IIT मध्ये गेलेले आहेत, एम्स ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स इथे सुद्धा गेलेले आहेत, आयसरला गेलेले आहेत, गव्हर्नमेंट मेडिकल इंजिनिअरिंग कॉलेजेस अशा नावाजलेल्या इन्स्टिट्यूटमध्ये सुद्धा गेलेले आहेत. इयत्ता 3री ते 10वी पर्यंतचे आपले अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या ऑलिम्पियाडमध्ये इंटरनॅशनल रँक 1, ऑल इंडिया रँक 1 असा यशस्वी त्यांनी यश मिळवलेलं आहे. आणि हे यश मिळवणं म्हणजे खरंच फार मोठं एक चॅलेंज आहे. अनेक विद्यार्थ्यांनी हे मेडल जेव्हा मिळवले तर तब्बल आतापर्यंत आपल्या इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांना 1667 मेडल मिळालेले आहेत. यावर्षी 2025-26 मध्ये नील काबराज अकॅडमीच्या जवळपास विद्यार्थ्यांनी जवळपास 251 मेडल मिळवलेले आहेत वेगवेगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आणि ऑलिम्पियाडमध्ये. त्याच्यामध्ये नॅशनल आणि इंटरनॅशनल लेव्हलला सुद्धा अचिव्हमेंट केलेले आहेत. अमेरिकन मॅथमॅटिक्स कॉन्टेस्टमध्ये आपले विद्यार्थी जगामध्ये टॉप 5% मध्ये सुद्धा चमकलेले आहेत. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं हे आमचं कर्तव्य आहे. पालकांचा सहभाग, पालकांचा सपोर्ट, विद्यार्थ्यांचं सेल्फ स्टडीचं जे काही सगळ्यात महत्त्वाचं एक गुण आहे तो आणि आमचं उत्तम मार्गदर्शन असा त्रिवेणी संगम होऊन एक उत्कृष्ट निकाल तयार होतो. आणि अशा उत्कृष्ट निकालामध्ये नील काबराज अकॅडमी दरवर्षी सातत्याने सुंदर असा निकाल देत आहे. अशा आमच्या या विद्यार्थ्यांची दिवसेंदिवस उत्तरोत्तर छान प्रगती होत राहो, ते चांगल्या प्रकारे आपल्या आयुष्यात फार उत्तम स्तरावर जावं अशीच मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. बच्चों में निगेटिविटी बहुत ज्यादा आ रही है, शॉर्ट टर्म बहुत ज्यादा है, उसके कारण बैकफुट पे जा रहे हैं. अगर आपका पॉजिटिव एटीट्यूड है तो आप बहुत कुछ अच्छा काम कर सकते हैं. थर्ड है स्किल्स की, जो मैं अभी बात कर रहा था स्किल्स के बारे में. और लास्ट वाला एच है, एच इज हैबिट्स. अगर आपके राइट हैबिट्स है तो आप जरूर तरक्की करोगे. सो द वर्ड इज कैश, KSH. अगर ये 4 वर्ड पे हम लोग काम करते हैं तो डेफिनेटली सक्सेस होंगे. सो सभी बच्चे और पेरेंट्स उनको बहुत बहुत शुभकामनाएं. और जो लेटेस्ट अभी आ रहा है अभी तो आप वो एक टॉपिक है मल्टीपल इंटेलिजेंस. अभी पहले IQ देखते थे, अभी IQ की कोई जरूरत नहीं है, अभी इंटेलिजेंस की जरूरत है कि हर एक आदमी का इंटेलिजेंस कौन सा है. अगर आपका बच्चे का इंटेलिजेंस आप फाइंड आउट कर सकते हो तो आप अगर उसको अभी से अगर तलाशना कोशिश करेंगे तो डेफिनेटली डायमंड बनेगा. सो थैंक यू एंड बेस्ट ऑफ लक. थैंक यू. Before I conclude, I would like to acknowledge the parents of all the award recipients here today. Your support, encouragement, and constant belief in your children play a powerful role in their achievement. This recognition belongs to you as much as it does to them. Congratulations once again to all the award recipients and my best wishes to each one of you. Thank you.
like to congratulate all the kids. I think they have beautiful achievements and so many medals. I think a very, very big round of applause for each and every one of them, and for all the parents for all their support. I don't think the kids would have done this without you all. Kabra sir, Vishakha ma'am, and the entire staff of NKA, I think they really help, support and guide the children at every point. खुदी को कर बुलंद इतना कि हर तकदीर लिखने से पहले खुदा अपने बंदों से खुद पूछे, बता तेरी रजा क्या है. आपण अशी गोष्टी गाता की देवानेही आपल्याला विचारलं पाहिजे, अरे बाबा तुला काय पाहिजे ते मी तुला देतो. एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. माझे सहकारी श्री मनोजी काबरा, विशाखा मॅडम यांनी मला विशेष अतिथी म्हणून बोलवून मला बहुमान दिला आणि आपल्या सर्वांची मला इंटरव्ह्यू करण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा अत्यंत आभारी आहे. विद्यार्थ्यांना हेच सांगेन की आपण विद्वान हा गटामध्ये सगळ्यांना माहीत आहे आणि हे सुभाषचंद्र जुनं आहे. आज त्याची व्हॅल्यू अधिक आहे असं मला वाटत आहे. आणि या सर्व कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सरांनी आमच्या पालकांना मॅडमचे काही मार्गदर्शन केलं होतं वर्षभर. आम्ही सर्व पालकांच्या वतीने मी नंतर निश्चितच होत जाईल यापुढे त्यांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळत आहे. आणि Respected guests, respected parents and my dear students, it gives me immense pleasure to welcome you all to the award ceremony of Neil Kabra's Academy today. We have gathered here to felicitate our brilliant students who have brought laurels to the institute and made parents very proud. Their success is a reflection of their hard work, self-study and determination, the guidance of our dedicated mentors and the unwavering support from their parents and grandparents. मुझे मैथ्स से इतना डर लगता था कि मैथ्स का नाम सुन के ही सम सॉल्व करने का मन नहीं करता था. When I was sitting in class for the first time, I was so clueless कि कुछ भी दिमाग में नहीं जाता. But over time, with ma'am's support, maths became fun. ऐसा remember कि आगे बहुत मेहनत है, but बहुत सक्सेस भी है. तो कंटिन्यू वर्किंग हार्ड एंड गिविंग इट ऑल योर एफर्ट्स, क्योंकि अब मेहनत कर लो और बाद में सक्सेस एंजॉय करना. आखिरी बात बिफोर आई गो is that I would like to thank both Kabra ma'am and sir for their energy, time and efforts into teaching me, because it played a crucial role in my academic journey. They did more than just teach me. They shaped the way I think, the way I approach problems, and most importantly, they took away my fear of maths and converted it into a love for the subject. 2003 पासून कार्यरत असलेल्या या अकॅडमीच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी IIT, NIT, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स तसेच गव्हर्नमेंट मेडिकल अँड इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला आहे. विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाडमध्ये इंटरनॅशनल रँक 1, ऑल इंडिया रँक 1, 2, 3 अशी उल्लेखनीय कामगिरी विद्यार्थ्यांनी केली आहे. आतापर्यंत तब्बल 1667 गोल्ड, सिल्वर आणि ब्रॉन्झ मेडल्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी जिंकलेत. डॉक्टर होमी भाभा यंग सायंटिस्ट एक्झाम सारख्या नामांकित स्पर्धेतही यावर्षी 3 गोल्ड आणि 1 सिल्वर मेडल मिळवण्यात विद्यार्थ्यांनी यश मिळवलं आहे. विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास, एकाग्रता, जिद्द आणि चिकाटी यांचा विकास करण्यासाठी उत्कृष्ट मार्गदर्शन देत असलेल्या या अकॅडमीला भेट देण्याचं आवाहन संचालक मनोज काबरा आणि विशाखा काबरा यांनी केलं आहे. फत्तेनगर, गंगापूर रोड आणि गोविंदनगर, नाशिक इथं अकॅडमीचे केंद्र कार्यरत आहेत. यावेळी करिअर काउन्सिलर योगेश बाहेती, सेवानिवृत्त प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जज दीपक ढोलकिया, पेरेंट अँड मेंटर रश्मी लुत्रा उपस्थित होते. सूत्रसंचालन जीवाना लुत्रा आणि ओजस काबरा यांनी उत्कृष्टरित्या पार पाडलं. कार्यक्रमात पालक म्हणून रिशान, गोल्ड मेडलिस्ट डॉक्टर होमी भाभा यंग सायंटिस्ट एक्झाम यांची आई पूजा छाजड आणि राम या पाल्याच्या आजोबा अरुण काळे यांनी अकॅडमीबद्दलचे आपले सकारात्मक अनुभव व्यक्त केले. तसेच रोटरी क्लब ऑफ नाशिक मिडटाऊनचे अध्यक्ष जे पवार, सेक्रेटरी संपत पवार, चेतन भगत आणि इतर मान्यवर, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नाशिकमधील शिक्षण क्षेत्रात नवा मापदंड निर्माण करणाऱ्या नील काबराज अकॅडमीच्या या यशामुळे शहराचा गौरव अधिक वाढला आहे. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल केदारी, नाशिक.